झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या सत्तेच्या काळामध्ये ही स्ट्रॅटेजी वापरलेली होती, तीच आम्ही वापरली असा सुद्धा त्यांचा दावा आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसे बघता? काय नेमकं चुकतंय? कुठल्या पक्षाचं चुकतंय? भाजपची ही भूमिका आतताईपणाची आहे असं तुम्हाला वाटतंय की काँग्रेसनीच थोडा आता नमायला हवा आणि काँग्रेसनी यात भ्रष्टाचार झाला हे मान्य करायला हवा असं तुम्हाला वाटतंय? असं आहे की ही परिस्थिती देशातली भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अक्षरशः अभूतपूर्व अशी आहे। ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आपण उल्लेख करतो आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकची सुद्धा मिळवायला पाहिजेत असं मात्र माझं म्हणणं आहे। तर ही सगळी एक अभूतपूर्व परिस्थिती आहे। या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये जेव्हा आपण या विशिष्ट एका पंतप्रधानांचा संबंध असलेल्या घोटाळ्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला काहीतरी अपवादात्मकच काहीतरी त्यातनं सोल्युशन काढावी लागणार आहे। ही विश्वासार्हता आणि देशामध्ये एक अराजक सदृश परिस्थिती निर्माण होईल असा एक मुद्दा आहे। हो, परंतु त्याच वेळेला म्हणजे तो तपशील मी बोलतो, परंतु तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी प्रथमच देतो। परंतु पार्लमेंट समोर पंतप्रधानांना स्पष्टीकरण द्यायला भाग पाडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे आवश्यक सहकार्य ते केलं पाहिजे असं मात्र आमचं मत आहे। म्हणजे तुम्ही जर असं म्हणालात की पार्लमेंट हे बंदच पाडू तर ह्या भूमिका ही डाव्या पक्षांनी घेतलेली नाही। याचा अर्थ डाव्या पक्ष सरकारच्या बाजूने उभे आहेत असा गैरसमज कृपा करून काँग्रेसने करून घेऊ नये। हा जो कॅगचा अहवाल आहे याच्याबद्दल संसदीय कार्यमंत्री यांनी जणू काहीतरी एखादं प्रायव्हेट बिल एखाद्या मंत्र्यांनी मांडावं, काहीतरी कागदपत्र चिठ्ठीवर द्यावं अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती। ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे। PSCवर सगळं ठीक आहे, परंतु 1,86,000 कोटीची रक्कम आणि म्हणजे आपल्या डिफेन्स बजेट इतकी रक्कम किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती होईल इतकी मोठी रक्कम ज्या याच्यात इन्व्हॉल्ड होते, बरं ती काल्पनिक आहे खरं पण तो कॅग लिहितोय ना। कुठला तरी एक मनुष्य खासदार उठून लिहित नाही येते, कुठल्या तरी पक्षाचा सेक्रेटरी लिहित नाही, डाव्या पक्षाचा कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल फिगर लिहितोय ती। तेव्हा याचा अर्थ त्यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन केली असतील, अगदीच काही मूर्ख असणार नाही तो मनुष्य। दुसरा मुद्दा असा की हा कॅगचा जो रिपोर्ट आहे तो हिशोबाचा रिपोर्ट नाहीये। आपण लक्षात घ्या तो रिपोर्ट कशाबद्दल आहे, कुठं बोललं जात नाही। हे परफॉर्मन्स ऑडिट आहे। एक पॉलिसी जी ठरवली ती पॉलिसी योग्य रीतीने अंमलात आणली गेली का नाही याच्या परफॉर्मन्सचं ऑडिट करण्यासाठी हा अहवाल आहे। आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं जेव्हा, आणि ते सुद्धा कशासाठी की जेव्हा असं दिसून आलं की तुम्ही कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्स म्हणजे कॅप्टिव्ह कोल जनरेशन मग तुम्ही असे 142 वाटलेत आणि तरी सुद्धा कोलचं आयातीचं बिल वाढतच चाललेलं आहे। आमची पॉवर प्लांट जे आहेत ती कोळसा नाही म्हणून बंद पडतच चाललेले आहेत, शेतकरी भारनियमामध्ये म्हणून पडतच चाललेले आहेत आणि इकडे एकीकडं हे कोल इंडियाचं मागच्या दारांनी केलेलं खाजगीकरण, अर्थात हे कॅगने म्हणलेलं नाही, हे मी म्हणतोय। तेव्हा या पार्श्वभूमीवरती हे परफॉर्मन्स ऑडिट आहे आणि म्हणून याच्याकडे एक धोरणाचा पराभव आणि तो सुद्धा रिलायन्स, SR, टाटा यासारख्या बड्या भांडवलदारांना फायदा देण्याच्या हेतूनं केलेला, देशाला 1,86,000 नसेल 1,00,000 असेल इतक्या कोटी रुपयाचा खड्डा घालणारं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे। याकडे गांभीर्यानं काँग्रेस बघत नाही, त्याने आतापर्यंत बघितलेली नाही। त्यामुळे उद्वेग संताप रास्त आहे, तो आमचाही आहे, परंतु तो संसदेमध्ये त्यांना एकदा बोलू द्या आणि त्याच्यानंतर निश्चितपणे पुढची भूमिका ठरवता येईल अशी आमची भूमिका आहे। नक्कीच काँग्रेसही धुतल्या तांदळासारखी नाहीये, मात्र पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करावी ही भूमिका सुद्धा व्यवहार्य नाही अशी चर्चा या ठिकाणी इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत। एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर आपण पुढे जाऊया आणि ब्रेक नंतर आपण चर्चा करूया की मग नेमकं काँग्रेसनी केलेलं काय आहे, काँग्रेस सरकारचं यामध्ये काय चुकलंय आणि जरी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा एवढा मोठा हा घोटाळा नसला असा काँग्रेसचा दावा असला तरी सुद्धा मग हा घोटाळा नेमका आहे काय, देशाचं या घोटाळ्यातून नेमकं काय नुकसान झालंय, खाण वाटपातून आपण म्हणूया, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर। कोळसा खाण वाटपावरून सुरू असलेला गोंधळ आणि त्याच्यावरून विरोधकांचा आरोप आणि सत्ताधाऱ्यांचा बचावाचा पवित्रा याविषयी आपण चर्चा करतो आहोत। बागायतकर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमच्या बोलण्यानंतरचे मुद्दे उपस्थित झाले होते, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, त्याविषयी तुम्ही बोलाच आणि त्याचबरोबर काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये नेमकी कशा प्रकारची आहे याविषयी सुद्धा सांगा। जे परफॉर्मन्स ऑडिट, जसा अजित अभ्यंकरांनी मुद्दा मांडला, परफॉर्मन्स ऑडिट होतं, जरी एवढा मोठा घोटाळा नाही असं काँग्रेस म्हणतंय, खाणीमध्ये खाणकामच झालं नाही, कोळसा बाहेरच काढला गेला नाही, त्याच्यामुळे नुकसान होण्याचा प्रश्नच नाही असं सुद्धा काँग्रेस म्हणतंय, तरी सुद्धा नेमका या संपूर्ण व्यवहारामध्ये नुकसान काय झालेलं आहे?
नाही, तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस जरी म्हणत असलं आणि आज चिदंबरम आणि ते जे कोळसा मंत्री श्री प्रकाश जयस्वाल आहेत त्यांनी याच्याबद्दल सरकारी खुलासा केलाही आहे की अजून जोपर्यंत ज्या खाणींमधून कोळसा निघालेलाच नाही तर तुम्ही नुकसान झालंय असं कसं म्हणू शकता. म्हणजे एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी जसं स्पेक्ट्रममध्ये झिरो लॉसचं एक अत्यंत असं बेफाम विधान केलेलं होतं, कुठेतरी त्याच्या जवळ जाणारं हे विधान आहे. असं आहे, परवाने दिले गेले होते, जरी त्याच्यातून कोळसा अद्याप निघालेला नसला तरी सुद्धा परवान्यांचं वाटप झालंय ही एक वस्तुस्थिती तर शिल्लक राहतेच ना. बिलकुल. त्यामुळे अजिबातच कुठेतरी काहीतरी घोटाळे झालेले नाहीत किंवा गैरव्यवहार झालेलेच नाहीत असा पवित्रा घेणं किंवा अशी भूमिका घेणं मला नाही वाटत ही काही फार मोठी तर्कसंगत वाटत असेल, परंतु ती प्रत्यक्ष व्यवहार्य भूमिका नाही. त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी हे जे काही परवान्यांचं झालेलं वाटप आहे आणि कॅगनी जे म्हटलेलं आहे त्याचं उत्तर त्यांना समर्पक असं उत्तर हे द्यावं लागणार आहे भविष्यामध्ये. आता दुसरी गोष्ट आहे की या तांत्रिकता ही जी आहे, या कॅग अहवाल त्याच्यात किती परवाने दिले, किती लॉस झाला, मूलतः जी चर्चा आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.